होतीस? अगं विक्रमला भेटायला. तुला अंगठीचं माप हवं होतं ना? हा, तेच घेऊन आले. बरं झालं. देऊ, विक्रमला केव्हा तरी एकदा घरी यायला सांग ना. लग्न ठरल्यापासून घरी आलाच नाही येतो आपल्या. तो एकदा घरी येऊन गेला असताना तर बरं वाटलं असतं जरा. नाही म्हटलं तरी त्याच्या येण्याने आई, मी सांगेन त्याला. दे, नीट ठेवायला हवी. आलेच. हा, देऊ, अंगठीचं माप घ्यायला गेली होतीस ना? हा. काय म्हणाला विक्रम? देऊ, कसा वागतो तो तुझ्याशी? साक्षी, तो माझ्याशी कसा वागतो यापेक्षाही मी त्याच्याशी कशी वागते हे जास्त महत्वाचं आहे. हो ना? तू म्हणतेस खरं, पण तुला वाटतं विक्रम सहजासहजी बदलेल? बस बस बस. साक्षी, विक्रम कितीही रागीट, तापट, उद्धट वाटला ना तरी आता मला ना तो लहान मुलासारखा वाटायला लागलाय. आता शाळेत बघ ना, हुशार मुलं पास होणार हे सगळ्यांनाच माहित असतं, पण मस्तीखोर मुलं पास व्हावी म्हणून त्यांच्याकडनं तयारी करून घ्यावी लागते आणि त्यासाठी शिक्षिकेला तिचं स्किल वापरावं लागतं. काही मुलांना रागवावं लागतं, काही मुलांना पास होणं किती गरजेचं आहे हे समजून सांगावं लागतं आणि काही मुलांना धपाटे घालावे लागतात. विक्रमच्या बाबतीतही तसंच काहीच आहे. त्याच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि मला सुद्धा शिक्षिका म्हणून माझं स्किल पणाला लावायचं. देऊ, तू जर विक्रमच्या बाबतीत असंच वागणार असशील ना तर तो तुझ्या परीक्षेत नक्कीच पास होईल, असं आता मला सुद्धा वाटायला लागलं. देऊ, आय एम प्राऊड ऑफ यू. हॅलो. हॅलो देवयानी, विक्रमादित्यशी लग्न करण्याबद्दल तू काय विचार केलास? कोण बोलतंय? एवढ्या लवकर विसरलीस? विक्रमादित्यशी लग्न करू नकोस असं आतापर्यंत मीच तुला बजावत होते ना. तुम्ही का फोन केलाय तिथे? मी तुम्हाला सांगितलं होतं की मला फोन करू नका. हे बघ देवयानी, अजूनही वेळ गेलेली नाही. मी जे काही सांगते ना ते तुझ्या भल्यासाठीच सांगते, त्यामुळे तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, तू माझ्या बोलण्याचा ना जरा गांभीर्याने विचार कर आणि प्लीज त्या विक्रमादित्यशी लग्न करू नकोस. अगं तुला माहित नाही, ते राजा शिर्बास. विक्रम बद्दल आणि राजा शिर्क्यांबद्दल यापुढे काहीही बोलायचं नाही. एक तर तुम्ही खोटं बोलून मला तुमच्या घरी बोलावलं, त्यात तुमचं नावही सांगितलं नाही. एवढ्या वेळा बजावून सुद्धा तुम्ही पुन्हा इथे फोन केलाय. तुम्हाला ना वेड लागलाय, वेड. देऊ, कोणाचा फोन होता? साक्षी, त्याच बाईचा फोन होता जिला मी भेटायला गेलो होता. म्हणजे जी बाई तुझ्या लग्नाला विरोध करत होती तिचा? हो. सारखं फोन करते आणि हेच सांगते, विक्रमशी लग्न करू नकोस, लग्न करू नकोस. काही कळतच नाही. पण देऊ, बरं झालं तू तिला ओरडलीस. निदान आता तरी ती तुला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न नाही करणार. साक्षी, मी तिला भेटले, तिच्याशी बोलले, पण
असं अजिबात वाटलं नाही की यामागे तिचा काही स्वार्थ असेल. मग ती आमच्या लग्नाला का विरोध करते काही कळतच नाहीये. हे बघ देऊ, तू तिच्या बोलण्यावर अजिबात जाऊ नकोस. कुणाच्या मनात कधी काय चाललेलं असेल काही सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जास्त विचार करू नकोस, कळलं? चल लवकरच. मला एक गोष्ट कळत नाही, हे लग्न होऊ नये असं सांगणाऱ्या तुम्ही कोण आहात? स्वतःची आयडेंटिटी लपवून लोकांना सल्ले देताना तुम्हाला काहीच वाटत नाही? मी तुम्हाला लहान मुलगी वाटले का की तुम्ही काही सांगाल आणि मी ऐकीन? मला माझं बरं वाईट कळतं. माझ्या बोलण्यामागचा उद्देश समजून घे. मला त्याची गरज वाटत नाही. आणि आता तर तुम्ही कोणीही असाल, पण एक सांगते, या लग्नाचा विचार बदलण्यासाठी तुम्ही मला भाग पाडू शकत नाही. माझा निर्णय ठाम आहे. मी विक्रमादित्यशीच लग्न करणार. देव्यानी माझं बोलणं का ऐकत नाहीये? का आपल्या आयुष्याची स्वतःच्या हाताने वाट लावून घेतेय ही? आता मलाच हे लग्न थांबावं लागणार आहे. खंडू, आदित्यराजेंना नाश्त्यासाठी बोलवा. रणवीर, प्रचार कसा चाललाय? ही आमच्या नवीन प्रोजेक्टची फाईल भैया साहेब. रिजेक्ट होऊन परत आले. इनकम्प्लीट असेल. आम्हालाही तसंच वाटलं होतं भैया साहेब, म्हणून आम्ही स्वतःहून बँकेत फोन केला. तेव्हा मला कळलं की तुम्ही काही खास इन्स्ट्रक्शन्स बँकेत देऊन ठेवल्यात की तुमच्या सहीशिवाय कुठलीही फाईल प्रोसेस होता कामा नये. असं वागण्याची काय गरज होती भैया साहेब? तुम्ही जर आम्हाला आधी कल्पना दिली असती तर किमान 4 वेगळ्या लोकांसमोर आमचा अपमान तरी झाला नसता. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढं ओव्हर रिॲक्ट व्हायची गरज नाही आदित्यराजे. एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे हेच सिद्ध होतं भैया साहेब की अजूनही तुमचा आमच्यावर विश्वास नाही, किंवा कदाचित आता कंपनीवर आमचा काहीही अधिकार राहिला नाही असंही तुम्हाला म्हणायचं असू शकेल. रिलॅक्स आदित्यराजे. काही कायदेशीर बाबींमुळे आम्हाला असं करावं लागतंय. कंपनीच्या डॉक्युमेंट्सवर सह्या आपल्या दोघांच्या संमतीने व्हाव्या असं आपल्या लिगल ॲडवायझरने सांगितलंय, म्हणून आम्ही हे करतो. एनिवे, कुठे सह्या करायच्यात? आम्ही तुमचा प्रोजेक्ट थांबू देणार नाही. तुमचं स्पष्टीकरण आम्हाला पटत नाही भैया साहेब, आणि असं वागण्या पाठीमागचं कारणही आमच्या लक्षात येत नाहीये. आम्हाला तुमच्या भावना कळतात, पण इलेक्शन जवळ आल्यात, त्यामुळे काही गोष्टी आम्हाला आमच्या मनाविरुद्ध करायला लागतात. आय एम सॉरी आदित्यराजे, आम्ही याच्यावर सह्या करू शकत नाही. भैया साहेब, तुम्ही आत्ता म्हणालात आम्ही सह्या करतो म्हणून, आणि आता बदललात? कारण काय? कारण एकच आहे, एवढी मोठी रक्कम आम्ही कंपनीच्या अकाउंटमधून तुम्हाला देऊ शकत नाही. ही रक्कम आम्हाला इलेक्शनच्या कामाकरता वापरावी लागेल. तुमचा हा प्रोजेक्ट काही काळ लांबवला तर बरं होईल. हीच गोष्ट आम्हाला हवी होती भैया साहेब, हीच गोष्ट आम्हाला हवी होती. निवडणुकीनंतरच्या स्वतःच्या भवितव्याची काळजी करण्यासाठी कंपनीचे आर्थिक व्यवहार तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हातात ठेवायचे. आदित्यराजे, शांत व्हा. नाश्ता करायला बसा इथे. अहो, रणवीर म्हणतात ते कदाचित खरंही असेल. थोडे दिवस थांबा ना तुम्ही, सगळं काही मॅनेज होईल.
तेवढा वेळ आमच्याकडे नाही आहे साईमा. आणि भैयासाहेब जरी आज आमच्याशी असे वागले असले तरी सुद्धा आमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आम्हालाही काही गोष्टी मॅनेज करता येतात. ती कला आमच्याकडेही आहे. आदित्य, रणवीर, हॅलो. हे पण कोण? देवी देशमुखांचं घर आहे का? हो, पण आपण कोण आहात आणि कुणाला भेटायचं होतं? मला देवयानी देशमुखला भेटायचं. देवयानीला? तिच्याकडे काय काम आहे? ते मी तिलाच सांगेन. कोण आपण? मला देवयानीला भेटायचं. मला देऊला भेटायचं आहे. हो का? या ना, आत या. देवयानी घरात आहे का? असेल तर तिला प्लीज बोलवा ना. हो हो, पण तुम्ही आधी आत तर या. बसा. या या, बसा बसा. साक्षी, जरा देऊला बोलव. हा. माफ करा हा, मी ओळखलं नाही तुम्हाला. आपण कोण? आपण? मी देवयानीची आई, प्रतीक्षा देशमुख. आज तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला. मी देवयानीला समजावून सांगायचा खूप प्रयत्न करते हो, पण ती माझं म्हणणंच ऐकून घेत नाहीये. तुम्ही तिला समजावून सांगाल का? तुम्ही तिची आई आहात, निदान ती तुमचं तरी म्हणणं ऐकेल. तुम्हाला नक्की काय सांगायचंय मला कळलं नाही. हो, मी कधीपासून देवयानीला समजावून सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही इथे आला? काय झालं? एक मिनिट. मी तुम्हाला फोनवरच सांगितलं होतं की मला त्रास देऊ नका, तर आता तुमची घरी येण्यापर्यंत मजल गेली. देवयानी, हे बघ, तू प्लीज माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, तुझ्या आईलाही मी आता हेच सांगत होते. एक मिनिट. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते मला सांगा. मला त्रास देता तेवढा पुरेसा आहे. आईला त्रास देऊ नका. देवयानी, आतापर्यंत मी कोण आहे हे तुला सांगितलं नाही, कारण त्यामागे तसं कारणही होतं. पण आता मला असं वाटतंय, जोपर्यंत मी कोण आहे हे तुला सांगत नाही तोपर्यंत तू माझं काहीच ऐकून घेणार नाहीस. मग सांगा ना, मी ऐकायला तयार आहे. मला तुला जे काही सांगायचंय ते एकटीला. त्यामुळे प्लीज आपण आईने आलीच. चला. साक्षी, काय गाई? कोण आहेत ग या? आणि देवशी एवढं असं काय बोलायचं यांना? मलाही माहित नाहीये. देव आली तर आपल्याला सुद्धा कळेलच ना. नाराज आहात आमच्यावर? आदित्य राजे, तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे चिडता. एवढं इमोशनल होऊ नका. आम्हाला तुमच्याशी काही बोलण्याची इच्छा नाहीये भैयासाहेब. म्हणजेच तुम्ही नाराज आहात? तुम्हाला काय वाटतं, आमचा विश्वास नाही तुमच्यावर? तुम्ही जे वागताय आमच्याशी त्यावरनं आम्हाला तरी हेच वाटतंय. आम्ही तुम्हाला आमची अडचण सांगितली, पण तुमचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा मोठा असेल तर तो आधी मार्गी लावूया.
बोला. हे बघ देवयानी. बसा ना. हो, मला माहिती आहे तुझं विक्रमादित्यवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी विक्रमादित्यबद्दल किंवा तुमच्या लग्नाबद्दल तुझ्या मनाविरुद्ध काही बोलले की तुला माझा खूप राग येतो. नाही म्हणजे मी समजू शकते, पण तरी मी तुझ्याशी हे सगळं बोलतीये. तुझ्या लग्नाला विरोध करते कारण मी तुझ्यामध्ये मला स्वतःला बघते. माझा आजचा वर्तमान काळ तुझा उद्याचा भविष्य काळ असणार आहे, म्हणून मी या लग्नाला विरोध करते. हे बघा, आपलं बोलणं ऐकायला आपल्या दोघींशिवाय आत्ता इथे कोणीच नाही. त्यामुळे जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. देवयानी, जे माझ्या बाबतीत घडलं ते तुझ्याही बाबतीत घडावं असं मला अजिबात वाटत नाही. ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करतो, ज्याच्याशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, त्या माणसाला आणि आपल्याला भेटूच दिलं नाही तर. आणि हे प्रकार याच राजेश शिर्केंच्या राजघराण्यात घडतात, जिथे तू लग्न होऊन जायची स्वप्न पाहतीस. हे बघ, मला मनापासून वाटतंय की या राजेश शिर्केंच्या कटकारस्थानात तुझा बळी जाऊ नये. मला मान्य आहे की तुझा तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हाच विश्वास माझ्या प्रेमावरही होता. पण या राजेश शिर्केंच्या अहंकारासमोर आपल्या प्रेमाला काडीचीही किंमत राहत नाही. अशा वेळेस प्रकर्षाने जाणवतं की आपण त्यांच्यावर कितीही प्रेम केलं ना तरी त्यांच्या दृष्टीने आपली किंमत एक सामान्य माणूस एवढीच असते. झालं बोलून. तुम्ही राजेश शिर्क्यांच्या विरोधात बोललात. माझं लग्न विक्रमशी होऊ नये असं तुम्हाला वाटतं. मला सांगा, तुम्ही कोण आहात? राजेश शिर्क्यांशी आणि माझ्या लग्नाशी तुमचा संबंध तरी काय? आता विक्षिप्त वागून माझा आणि तुमचा वेळ का फुकट घालवताय? संबंध फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत आमचे. मी रागिणी इंद्रनील राजशिर्के. रागिणी इंद्रनील राजशिर्के. रागिणी इंद्रनील राजशिर्के.